A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। परळीतील तौहीद खान खून प्रकरण SIT चौकशी करा। AIMIMची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हिंगोलीत आंदोलनाचा इशारा। बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 31 मे 2026 रोजी मित्राने दगडाने ठेचून केलेल्या अफजल खान उर्फ तौहीद खान याच्या अमानुष हत्येचे पडसाद हिंगोलीत उमटले। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी हिंद मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनने मुख्यमंत्री यांच्याकडे केली। जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात AIMIMने म्हटले आहे की आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड व गौरव दीपक व्यास यांनी खून करून मृतदेह परळी शिवारातील लेंडेवाडी येथील रेल्वे रुळावर फेकला। आरोपीने स्वतः मित्राला फोन करून कबुली दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावरच प्रकरण उघडकीस आले। तोपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप निवेदनात आहे। निवेदनाद्वारे हिंगोली AIMIMच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या। SIT मार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करावी। पीडित पक्षातर्फे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी। मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत व पात्र सदस्यास शासकीय नोकरी द्यावी। सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी। मागण्या मान्य न झाल्यास हिंगोली जिल्ह्यात धरणे मोर्चे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।